व्हिडिओ ब्लॉग मध्ये। आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल, मस्त असाल। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आहे शुक्रवार, तर माझं वैभवी लक्ष्मीचं व्रत चालू झालेलं आहे आजपासून। तर मी आज पहिल्यांदाच पकडलेलं आहे, मला करायचं होतं वैभवी लक्ष्मीचं व्रत। तर म्हटलं चला आज शुक्रवार आहे तर करू म्हणून केलेलं आहे। तर सकाळपासून काही खाल्लेलं नाही, फळ वगैरे आणायचे आहेत। तर 4 वाजलेले आहेत दुपारचे, मी तुम्हाला घड्याळामध्ये दाखवते आता। आणि फुलं पण देवाला आणायचे, फुलं पण आणलेली नाहीत। संध्याकाळी पूजा पण मांडायची ना, लक्ष्मी पूजन। तर म्हटलं चला फुलं पण घेऊन येऊ आणि फळं पण घेऊन येऊ। तर सगळी पूजा वगैरे मांडलेली आहे ना संध्याकाळी, ती मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्रत मी पहिल्यांदाच करते, इथून माग कधी केलं नव्हतं, पण चला म्हटलं मनात आलं आणि करूया। आता मी मार्केटमध्ये आलेले आहे, तर मला फुलं घ्यायची होती म्हणून मार्केटला आलेले आहे। इथं बघू शकता तुम्ही गणपतीचं मंदिर आहे, त्या गणपतीच्या मंदिराच्या खालीच ना फुलवाले हे भाव आहेत, तिथं मला फुलं घ्यायची आहेत। तर फुलं वगैरे घेतली, त्यानंतर फळं घ्यायची होती ना, म्हणून मी आता फळं घेण्यासाठी इथं पुढं आलेलो आहे। फुलवाल्याच्या समोरच ना फळवाल्याचं मार्केट आहे, तर इथं मला आता फळं घ्यायची आहेत म्हणून थांबलेले आहे। फळं वगैरे घेतली, त्यानंतर घरी आली, फुलं घेतलेली घरी ठेवली आणि त्यानंतर मी ना मॉलमध्ये आलेले आहे, कारण डोश्याचा तवा घ्यायसाठी। तर मुलं खूप दिवस झाले मला म्हणत होती की मम्मी मला डोसा करून दे, पण डोश्याचा तवा माझ्याकडे आहे, तो खराब झालेला होता, त्यामुळे त्यात डोसे काही येतच नव्हते। म्हणून म्हटलं चला आज डोश्याचा तवा घेऊन यायचा आणि उद्या मुलांना डोसे तवा तयार करून द्यायचे। तर इथं बघू शकता हा डोश्याचा तवा आहे आणि वरती इथं आहे ना इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, ज्या काय आपल्याला लागतात ना, मिक्सर, कुकर किंवा ताक हलवायची जी इलेक्ट्रॉनिक रवी असते ना, ती सुद्धा आहे। तर इथं हा तवा मी घेतलेला आहे। तर छान असे तवे पण आहेत बरं का हे। तर मी तवा वगैरे घेतला, बिलिंग वगैरे केलं, त्यानंतर ना घरी आलो। मी मार्केटला गेलेली होती फुलं आणायला, फुलं घेऊन आली, ते आणून ठेवली इथं आणि थोडीशी बाहेर गेलेली होती। तर कशासाठी गेलेली होती ते सांगते तुम्हाला मी। तर डोश्याचा तवा आणायचा होता, खूप दिवस झाले ना डोसे करायचे आहेत, म्हणजे माझ्याकडे आहे तवा पण तो खराब झालेला आहे, त्यामुळे मुलांना खूप दिवस झालं म्हणतायत मम्मी आम्हाला डोसा कर। तर तवा खराब झालेला, त्यामुळे मी काही केलेले नव्हते डोसे। तर म्हटलं चला आता गेलेली होती डोश्याचा तवा आणायला, तर मॉलमधून आणलेला आहे, तुम्हाला दाखवते। खूप छान असा ना तवा आहे, तर तुम्हाला ओपन पण करून दाखवते। ओपन केलेला होता तिथं मी, कारण चेक करायला लागतो ना, त्यामुळे चेक करून घ्यावा लागतो। तर दाखवते मी कसा आहे तो डोश्याचा तवा। आणि मला जर तुम्हाला माहिती असला हा तवा कसा आहे काय आहे, मी पहिल्यांदाच वापरते असा तवा, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की चपाती भाकरी किंवा डोसा केला जातो का नाही या तव्यावरती। तर चला मी ओपन करून दाखवते तुम्हाला मी तवा। तर हा बघा डोशाचा तवा, ओपन करू आपण। ओपन तर तिथं केलेला होता, कारण चेक करायला लागतो ना व्यवस्थित आहे का नाही। तुम्हाला दाखवते। तर हा बघा डोशाचा तवा छान असा आहे, साईज पण मीडियम आहे, खूप सुंदर असा तवा आहे, छान असा। आणि त्याच्यावरती कोटिंग आहे ना ते सुद्धा मस्त असं आहे, खूप छान असं आहे। आतमध्ये बघू काय आहे। आणि तर लागते असा एक चमचा आहे आणि हा कात्या आहे। तर इथं बघू शकता एक कात्या दिलेला आहे त्याच्याबरोबर, आणि एक लाकडी चमचा दिलेला आहे। त्यानंतर काय आहे, नाही आतमध्ये काहीच नाही आहे, फक्त बॉक्स मोकळंच आहे। तर या बॉक्सवरती दिसतोय ना तुम्हाला असा हा डोशाचा तवा आहे। तर याची किंमत ना 1525 रुपये आहे बघा। तर मला महाग लागला का स्वस्त लागला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ताईनो। तर खूप जण म्हटलीत की हा तवा घे, चांगला आहे म्हणून घेतला। ह्या कंपनीचा तवा आहे, नॉनस्टिक आहे, एकदम छान असा तवा आहे बरं का। तर हा बघा तवा आपला। तर खूप जण बोलली की हा तवा ना खूप छान आहे आणि खूप दिवस जातो, त्यामुळे हा तवा घेतलेला आहे मी। संध्याकाळच्या 6 वाजलेले आहेत, मला झाडू वगैरे मारायचा आहे आणि पूजा पण मांडायची आहे, कारण वैभवी लक्ष्मीचा उपवास आहे, तो आजच केलेला आहे मी सुरुवात। तर लवकरच जरा पूजा मांडून घेते, स्वयंपाक जरा करून घेते। तर हा व्हिडिओ आहे ना तो शुक्रवारचा आहे, तुम्हाला रविवारी येतोय।
तर आता मी आंघोळ वगैरे केली, केस वगैरे धुतले नव्हते सकाळी, तर आता केस वगैरे धुतले आणि पूजा मांडणी करायची आहे, त्यामुळे साडी घातलेली आहे. लक्ष्मीचं व्रत असेल किंवा कुठली पण आपण व्रत धरलं असेल ना, तर साडी घालूनच आपण पूजा मांडणी किंवा पोथी वाचायची, त्यामुळे मी साडी घातली. आणि आता म्हटलं स्वयंपाक पण लवकर आवरून घ्यावा, कारण दिवस मावळायला आलेला आहे. तर म्हटलं दिवस मावळायच्या अगोदर निम्मार्धा स्वयंपाक झाला की मग पूजा मांडून घ्यायची आणि मग चपात्या मागच ठेवणार आहे, कारण चपात्या काय गरम गरम लगेच होतात आणि गरम खायला चांगले असतात, त्यामुळे चपात्या काय आता करणार नाही. भाजी, भात आणि घेवड्याची भाजी एवढा स्वयंपाक करून घेते. तर तुम्ही म्हणाल आधींमध्ये ही वैभवी लक्ष्मीचं व्रत करत्या, तर असं काही नाही. कोणतंही व्रत करायला आपल्याला कोणताही दिवस बघावं लागत नाही. आपल्या मनात आलं ना त्या दिवशी आपण चालू केलं तरीसुद्धा चालतं, पण ते मनापासून करायचं, म्हणजे आपल्याला देव पावतो किंवा मनापासून इच्छा ज्या काय असतील ना त्या पूर्ण होतात. तर मी 8 दिवस झालं, म्हणजे शुक्रवारी गेल्या एका मैत्रिणीच्या घरी ना उद्यापन होतं वैभवी लक्ष्मीचं, त्यांच्या घरी गेलेली होती. तर त्यांनी ना माझ्या ओट्यामधलं पुस्तक आहे ना घातलेलं, ते मी घरी आल्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवलं कपाटावरती आणि ते तसंच 8 दिवस ना होतं. तर सारखं माझं लक्ष त्या पुस्तकाकडे जायचं आणि असं वाटायचं की लक्ष्मी व्रत करावं. तर म्हटलं चला आज शुक्रवार आहे, तर आज खाल्लं पण नव्हतं काय आणि म्हटलं करूच आपण आज, म्हणून मी आजपासून सुरुवात केलेली आहे. ठरवून काही केलं नव्हतं, अचानक ना मी व्रत हे धरलेलं आहे. मला करायचंच होतं खूप दिवसापासून, पण ते काय म्हणजे घडून येतच नव्हतं. पण बघा ना आज शुक्रवार आहे आणि मनात आलं आणि धरलं, तर ही लक्ष्मीचीच कृपा आहे. तर मला खूप दिवसापासून वाटत होतं की हे व्रत करावं, एकदा तरी आपण हे व्रत करावं, म्हणून मी केलेलं आहे. तर पहिल्यांदाच केलेलं आहे आणि पूजेमध्ये जर काय चुकलं असेल ना तर मला नक्की सांगा ताईनो, म्हणजे पुढच्या शुक्रवारी मी बदल करीन, त्यासाठी म्हणते. कारण मी कधीच केलेलं नाही हे व्रत किंवा मांडणी पण केलेली नव्हती. पण 1-2 ताईंना विचारलं, 1-2 मैत्रिणींना विचारलं आणि तेव्हाच आता मी पूजा मांडणार आहे. ती सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे कशी पूजा मांडली ती. आता स्वयंपाक सगळं आवरलेला आहे, फक्त चपात्या करायचे. चपात्या नंतर करणार, अगोदर ना पूजा मांडणी करून घेते, पोथी वगैरे वाचून घेते आणि त्यानंतर मग चपात्या करते. दिवस मावळलेला आहे, म्हटलं चला देवाला दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर पूजा मांडणी करून वाचन करून घ्यायचं आहे. तर दिवस मावळल्यानंतर कसं देवाचा दिवा लावला जातो, तर म्हटलं चला देवाचा दिवा पण लाव आणि पूजा मांडणी पण करू आणि त्यानंतर मग चपात्या गरम गरम करता येतात. तर चला हॉलमध्ये जाऊन मी पूजा कशी मांडते ती तुम्हाला दाखवते. शिरा पण केलेला आहे प्रसादासाठी, त्यानंतर वाटाण्याची भाजी पण पातळ केलेली आहे आणि घेवड्याची भाजी पण सुकी केलेली आहे आणि भात पण झालेला आहे. फक्त चपात्या राहिलेल्या आहेत, त्या काही नंतर गरम गरम करता येतात. तर चला मी हॉलमध्ये जाऊन पूजा वगैरे मांडून घेते सगळी. आता संध्याकाळच्या 6:30 वाजलेल्या होत्या, दिवस मावळलेला होता, म्हणून म्हटलं चला आता देवाचा दिवा लावून घ्यायचा आणि सगळी पूजा आहे ती मांडून घ्यायची. तर देवाचा दिवा लावला आणि अगरबत्ती आहे ती सगळ्या देवांना वावळून घेतली. तर आता मला तुळशीमध्ये पण एक अगरबत्ती लावायची आहे, तर ती सुद्धा लावून आली. त्यानंतर आता पूजा मांडणी करून घेते. तर इथं मी सर्वात पहिल्यांदा ना समय लावून घेते, कारण अग्नीच्या साक्षीने आपल्याला पूजा मांडायची असती. कोणतेही तुम्ही व्रत करा, पूजा मांडणी करा, अगोदर तुम्ही दिवा किंवा समय लावून घ्या आणि त्यानंतरच पूजा मांडा. तर मी आता साईडला ठेवल्या, समय लावलेल्या होत्या त्या. आता पूजा मांडायची आहे ना, चौरंग ठेवायचा आहे, त्याखाली आपण स्वस्तिक काढून घेऊ. कधी पण चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढावं रांगोळीनं, त्यासाठी मी स्वस्तिक काढून घेते. आता स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे, याच्यावरती हळदी कुंकू सोडू, कारण रांगोळी काढल्यानंतर त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू सोडायचं कधीही. आणि बोटामधली ना मी अंगठी काढून घेतली, कारण सोन्याची वस्तू काहीतरी लागते ना वाटीत ठेवायला, ती तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मी. रांगोळी स्वस्तिक काढलेलं आहे, त्याच्यावरती चौरंग ठेवायचं आहे. तर चौरंग ठेवला, त्यानंतर लाल कपडा हातरू, त्याच्यावरती फोटो ठेवला. आता आपण कलश तयार करायला घेऊ. तर कलश ना पाण्यानं भरून घेतलेला आहे, म्हणजे तांब्या एक पाण्यानं भरून घ्यायचा, त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकलं, त्यानंतर फूल एक सोडलं. आता तुळशीचं पान एक टाकू, त्यानंतर थोडंसं तांदूळ सोडायचं आणि 1 रुपया आणि 1 सुपारी टाकायची आहे. तर कलश आपला तयार झालेला आहे, याच्यावरती वाटी ठेवू. आता या वाटीमध्ये तांदूळ टाकू, तर पूर्ण वाटी ही भरून तांदूळ ठेवायचे आहेत. आता ह्याच तांदळांनी ना मी स्वस्तिक काढून घेते. तर चौरंगावरती स्वस्तिक तांदळानं काढून घ्यायचं आणि त्याच्यावरती कलश ठेवायचा आहे आपल्याला. तर बघा मी स्वस्तिक मस्त असं तांदळाचं ना छान असं काढलेलं आहे. आता याच्यावरती हळदी कुंकू सोडायचं आहे स्वस्तिकवरती, तर हळदी कुंकू सोडून घेते. तांदूळ कारण तसंच ठेवू नये, किंवा स्वस्तिक जरी तांदळानं काढलं तरीसुद्धा तांदूळ पांढरा असतात, त्यामुळे तांदळामध्ये थोडंसं हळदी कुंकू कधीही सोडायचं. आता मी वाटीमध्ये तांदूळ ठेवलेलं होतं, त्यामध्ये फूल ठेवलं आणि दागिना ठेवलेला आहे, म्हणजेच अंगठी हातातली मी काढली.
ती ठेवलेली आहे। तर आपल्या घरामध्ये कोणताही चांदीचा सोन्याचा दागिना छोटा मोठा असेल ना तर त्या वाटीमध्ये ठेवायचा। तो नसेल तर आपण 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आणि त्याचं पूजन करायचं। आता लक्ष्मीच्या फोटोला हळदी कुंकू लावून घेतलं। अगोदर गणपतीची स्थापना केली, त्यानंतर मग लक्ष्मीच्या फोटोला हळदी कुंकू लावलं, त्यानंतर मला सुद्धा लावून घेतलं। तर आता दुर्वा ना ठेवायच्या होत्या, तर दुर्वा पण ठेवून घेतल्या। त्यानंतर फूल एक ठेवलं गणपतीला आणि आता कलश पण ठेवलेला आहे। आता आपण श्रीयंत्र ठेवू आणि श्रीयंत्राचं ना कुंकुमार्चन करून घेऊ, कारण हे लक्ष्मीला खूप प्रिय आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असलं त्याची पूजा करून घ्या वैभवी लक्ष्मी व्रताच्या वेळेला। तर मी ना 11 वेळा लक्ष्मीचा मंत्र म्हटला आणि कुंकू त्याच्यावरती 5 बोटानं सोडलं। आता श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करून घेतलं। आता ही कमळगट्ट्याची माळ आहे ना ती श्रीयंत्रावरती ठेवून देते, कारण 108 आपल्याला कमळ काय भेटत नाहीत, त्यामुळे कमळगट्ट्याची माळ असते ना 108 मण्याची ती घालायची। तर ती घातली। आता फुलं सुद्धा फोटोला घालून घेते आणि श्रीयंत्रावरती पण पिवळे एक फूल ठेवलेलं आहे, कारण लक्ष्मीला पिवळे फूल खूप प्रिय आहे, त्यामुळे पिवळी फुलं मी जास्त आणलेली होती। तर आता मी सभोवती चौरंगाच्या रांगोळी काढून घेते। नैवेद्यासाठी चौरंगावरती साखर ठेवते, त्याच्या बाजूला ना पाणी पण ठेवायचं, कारण पाणी सुद्धा असावं देवाजवळ, त्यासाठी ठेवलेलं आहे। आता दोन्ही साईडला समय ज्या लावलेल्या होत्या ना त्या ठेवून घेते आणि अगरबत्ती पण लावायची राहिलेली होती। तर म्हटलं आता लास्टला अगरबत्ती लावायची, तर घंटी वाजवून अगरबत्ती लावून घेतली। तर आता ना नमस्कार करून घेते। पूजा मस्त छान अशी मांडलेली आहे। तर म्हटलं लक्ष्मी मातेला काही चुकलं असलं तर मला माफ कर आणि साधी बोळी पूजा मांडलेली आहे ती मान्य करून घे, म्हणून नमस्कार केला। आणि आता पोथी सुद्धा वाचून घेणार आहे, कारण 7 वाजलेल्या होत्या, म्हणून म्हटलं चला आता पोथी पण लागलीच वाचायची। तर चला आता मी पोथी वाचून घेते। पोथी वगैरे वाचून घेतली आणि त्यानंतर मुलांनी आणि मी आरती करून घेतली। तर आता विघ्नेश सुद्धा बघा देवाला नमस्कार करतोय, त्यानंतर आता मी सुद्धा नमस्कार करते। आता जो शिऱ्याचा प्रसाद केलेला होता ना त्याचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे, तो आता नैवेद्य दाखवून घेते। तर इथं शिऱ्याचा प्रसाद आणलेला होता त्याचा नैवेद्य दाखवून मुलांना वगैरे देते। आज ना ही पोथी वाचून माझ्या मनाला एवढं समाधान वाटलं ना, आज पहिल्यांदाच मी वैभवी लक्ष्मीचं व्रत केलेलं आहे, पण पोथी वाचल्यानंतर खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं आणि मनामध्ये ना छान अशी फिलिंग होते, कारण खरंच कुठंतरी आहे देव म्हणून। तर तुम्हाला आता पूजा सुद्धा मांडलेली दाखवते, कारण पूजा मांडली की लगेच मी पोथी वाचाय बसले ना, त्यामुळे तुम्हाला दाखवलेली नव्हती पूजा कशी मांडलेली आहे ती। तर आता दाखवते तुम्हाला मी। आता पूजा मांडणी करून घेतली, पोथी वगैरे वाचून घेतली। आता चपात्या राहिलेल्या आहेत ना त्या करून घेते। तर भाजी पण झालेली होती वाटाण्याची, ती बंद करून टाकली आणि नंतर मग पूजा मांडली आणि म्हटलं चपात्या राहिलेल्या आहेत त्या करून घेऊ। तर चला आता 9 वाजलेले आहेत, कारण पोथी वाचता वाचता एवढा वेळ गेला। तर आता चपात्या करून घेते आणि त्यानंतर मग नैवेद्य दाखवायचा आहे। शिऱ्याचा नैवेद्य तर दाखवलेला आहे, पण आता जेवणाचा नैवेद्य नंतर दाखवते, जेवण झाल्याच्या नंतर। चला चपात्या करून घेते। आता स्वयंपाक सगळा आवरलेला होता, आता नैवेद्याचं ताट आहे ते तयार करते। तर ताटामध्ये भाजी ना वाटाण्याची पातळ आहे, त्यानंतर 2 चपात्या ठेवल्या, त्यानंतर सुकी भाजी घेवड्याची केलेली होती ती सुद्धा घेतली आणि भात पण ठेवला। आता पूर्ण नैवेद्याचं ताट तयार झालं आणि त्यानंतर आता हॉलमध्ये घेऊन आलेले आहे। तर आता ना खाली चौरंग काढते पाण्याने आणि त्यानंतर त्यामध्ये ताट ठेवायचं आणि नैवेद्य दाखवायचा। तर 3 वेळा पाणी ओवाळून मी नैवेद्य दाखवत असते, कोणताही नैवेद्य असला तरी। नैवेद्य दाखवला तोपर्यंत मिस्टर आले आणि नंतर आम्ही सर्वांनी एकत्र जेवण केलं। देवाला नैवेद्य वगैरे दाखवला तर मिस्टर आलेलेच होते, तर आम्ही सर्वांनी एकत्र बसून मस्त छान असं जेवण केलं आणि आता सर्व काम पण आवरलेलं आहे। किचनवरचं भांडी वगैरे घासून घेतली, किचन ओटा सगळा धुवून घेतलेला आहे। तर पूजा तुम्हाला मांडलेली कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आणि जर पूजेमध्ये काही जर चुकलं असलं तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण पहिल्याच वेळी मी केलेली आहे वैभवी लक्ष्मीची पूजा आणि उपवास, त्यामुळे मला नक्कीच सांगा काही जर चुकलं असलं तर माझं। तर व्हिडिओ मी इथंच संपवत्या। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायला विसरू नका। तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला सर्वांना बाय, शुभरात्री।